विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे. मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही विचारला. मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे 8 महिन्यानंतर. भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत. जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली. फडणवीस साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या मतदाराचा जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला कोण खरेदी करू शकत नाही किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मताची कोणी चोरी करू शकत नाही. याचा अर्थ आपण मतदारांचा अपमान करतोय. मी तर म्हणेन की महाराष्ट्रातल्या जनतेची मतदारांची असे बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.